विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या 3 व्हिडिओमध्ये तुमचा एवढा अभ्यास नक्की झाला असणार आहे, की टेन्शन कमी झालं असणार आहे. तरी पण मधून-मधून टेन्शन येतंय, सर डेरिव्हेशनचं काय करायचंय? आता मी तुम्हाला सांगतो. रोटेशनल डायनामिक्समध्ये 10-12 डेरिव्हेशन्स आहेत. 10 ते 12 डेरिव्हेशन्स आहेत. मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्समध्ये पण डेरिव्हेशन्स आहेत. ऑसिलेशनमध्ये पण आहेत. सगळ्या ठिकाणी डेरिव्हेशन्स आहेत. बाळांनो, ऐका. अगोदर जर डेरिव्हेशन्स केले असतील, तर आता वन शॉट लाईव्ह लेक्चरमध्ये बघितलं तर तुमची रिव्हिजन होईल. तुम्ही अगोदर जर डेरिव्हेशन्स केले नसतील ना, तर त्या भानगडीत पडू नका. तुम्हाला 30 प्लस पडणार आहेत. मला फॉलो करा. मी सांगतो ते ऐका. तर मला फॉलो करा म्हणजे मलाच फॉलो करा असं बोललेलो नाहीये मी. पण मी काय सांगतो ते ऐका ना. अरे 150-200 डेरिव्हेशन्स मधून येतात किती सांगा रे? सेक्शन सी मध्ये 1-2 डेरिव्हेशन्स येतात. हो, सेक्शन डी मध्ये एखादा असते म्हणूया. 4 ते 5 येतायत म्हणूया आपण. हो, 5 येतील. 150-200 पैकी 5 येतायत. आणि पण डेफिनिशन्स हमखास 10 ते 15 मार्काला येणार आहेत. डिस्टिंग्विश येतायत, लॉज वगैरेचे प्रश्न येतायत, एक्सप्लेन टर्म येतायत. मग करूया की त्या टर्म. त्या 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 क्वेशनला करूया ना पहिल्यांदा. डिस्टिंग्विश करूया ना पहिल्यांदा. आता एक लक्षात घ्या. आता मी सांगतोय ते प्रश्न तुम्हाला ॲट एनी कॉस्ट करायचे आहेत. ॲट एनी कॉस्ट. म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ बघताय ना, तर क्वेशन 1 मध्ये मला पाहिजे लॉजिक गेट. मी अगोदर दिला असेल नाही मला माहित नाही. मला हे परत पाहिजे. लॉजिक गेटमध्ये सगळं मला डिटेल रिवाइज करून द्या तुम्ही. अँड गेट, ऑर गेट, नॉर, नॉट, ऑर गेट या सगळ्यांचे सिम्बॉल पाहिजेत. ट्रुथ टेबल आले पाहिजेत. बुलियन एक्सप्रेशन आलं पाहिजे. आणि हे केल्यानंतर ना पीवायक्यू शोधा. प्रत्येक पेपरमध्ये लॉजिक गेटवरचा प्रश्न आहे. मग काय अवघड आहे? काही अवघड नाहीये. लॉजिक गेट सगळ्यात सोपं आहे. हे करायचंच आहे तुम्हाला लक्षात घ्या. नंतर काय करणार सांगतो फुल वेव्ह रेक्टिफायर आणि हाफ वेव्ह रेक्टिफायर. पण हे करत असताना रेक्टिफायर म्हणजे काय असं परीक्षेत विचारलंय. व्हॉट इज रेक्टिफायर? डिव्हाइस व्हिच कन्व्हर्ट्स एसी इंटू डीसी म्हणजे रेक्टिफायर. ही जी प्रोसेस त्याला आपण रेक्टिफिकेशन म्हणतोय. मग फुल वेव्ह, हाफ वेव्ह डायग्राम सुद्धा येतील परीक्षेमध्ये. चला म्हणजे मी अगोदर डिक्लेअर केलंय. हे जर अगोदर केलं असेल तरी पुन्हा तुम्हाला रिवाइज करायचंय बरं का. मी जेव्हा तुम्हाला हा प्रश्न करायला सांगितलाय ना, व्हिडिओ पॉज करून टाका. करत बसा ते. ते झालं की या व्हिडिओकडे परत या. मग पुन्हा हाफ वेव्ह, फुल वेव्ह रेक्टिफायरचा प्रश्न करा. त्याचे प्रश्न बघा पीवायक्यूज परत तुम्हाला दिसतील. ओके. आता हे झाल्यानंतर काय करणार? हे झाल्यानंतर मी काही प्रश्न तुम्हाला सांगतो. तुम्ही केलेत रे अगोदर केलेत. अल्जेब्रिक सम ऑफ करंट ॲट एनी जंक्शन इज इक्वल्स टू 0. अल्जेब्रिक सम ऑफ पोटेन्शियल ड्रॉप आणि ईएमएफ ॲट एनी लूप इज ऑल्वेज इक्वल्स टू 0. म्हणजे हा क्रिचॉफ्स करंट लॉ आहे आणि हा क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ. क्रिचॉफ्स करंट लॉला ना फर्स्ट लॉ म्हणतात. हा सेकंड लॉ. हा कन्झर्वेशन ऑफ चार्ज आहे. हा कन्झर्वेशन ऑफ एनर्जी आहे. आता आपल्या डेफिनेशन मध्ये पोटेन्शियल ग्रेडियंटचे डेफिनेशन आहे. व्ही अपॉन एल ही अगोदर करा. ही अगोदर करा. ओके, ह्या डेफिनेशन करा. आणि हे झाल्यानंतर माझी तीव्र इच्छा आहे, तीव्र इच्छा पोटॅन्शिओमीटर आणि व्होल्टमीटर हा अगोदर केलंय आम्ही. पुन्हा करा. पुन्हा करा. त्याच्यानंतर माझी पुन्हा तीव्र इच्छा आहे अॅमीटर आणि व्होल्टमीटर. 2 मिनिटात रिवाइज करा. 2 मिनिटात रिवाइज करा. हे प्रश्न म्हणूया आपण. लॉजिक गेटचा प्रश्न आहे, फुल वेव्ह, हाफ वेव्ह रेक्टिफायरचा प्रश्न आहे. त्याच्यानंतर हे लॉज वगैरे आहेत, हे डिस्टिंग्विश वगैरे आहेत. मग आता मला सांगा, हे प्रश्न तर अगोदरच दिलेले होते. हे तर तुम्हाला येतायत. मग कॉन्फिडन्स आलाय? आलाय कॉन्फिडन्स? नक्कीच आलाय. डेरिव्हेशन्स मध्ये सर मग सोपे-सोपे डेरिव्हेशन्स द्या ना. एवढं करतो की. नाही ना, मग ते येण्याची प्रोबॅबिलिटी कमी आहे ना. मग सोप्या प्रश्नात ती एनर्जी घालवत बसलो. त्याच्या ऐवजी माझी एक नम्र विनंती आहे तुम्हाला बघा, न्यूमेरिकल्स तुम्हाला जमतायत का? हो, न्यूमेरिकल्स अतिशय, अतिशय सोपे असतात. न्यूमेरिकल्स अतिशय सोपे असतात. मग टार्गेट काय करता येईल का न्यूमेरिकल्सला? न्यूमेरिकल सॉल्व्ह करण्यासाठी काय केलं पाहिजे? काय जमलं पाहिजे आपल्याला? तर तो टॉपिक, ते सगळे फॉर्म्युले जमले पाहिजेत ना. पण माझं काय म्हणणं आहे, ठीक आहे, न्यूमेरिकल्स तात्पुरतं बाजूला ठेवूया आपण. अजून तसा विचार करतोय मी. पण आता इलेक्ट्रोस्टॅटिक सारख्या टॉपिक मधले काय करू सर? ते डेरिव्हेशन तर काय जमतच नाहीये. तर मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला आय-एम-पी क्वेशनच्या लिस्टमध्ये नेक्स्ट जो क्वेशन असणार आहे, त्यात मी तुम्हाला पोलार आणि नॉन पोलार डायइलेक्ट्रिक बद्दल प्रश्न करायला सांगतोय. पोलार आणि नॉन पोलार डायइलेक्ट्रिक. त्याच्यानंतर मी तुम्हाला व्हॅन डी ग्राफ जनरेटरची डायग्राम करायला सांगतोय. व्हॅन डी ग्राफ. बरं ती व्हॅन डी ग्राफ जनरेटरची डायग्राम जर केली तर युजेस पण करा. डायग्राम जमली तर कन्स्ट्रक्शन पण जमलं पाहिजे. 4 मार्काला प्रश्न येऊ शकतो तो. 4 मार्काला हा प्रश्न येऊ शकतो. ओके, इथपर्यंत आपण आलोय. आता थांबा.
आता सगळ्यात महत्वाचा पार्ट कुठला स्टार्ट होणार मी तुम्हाला सांगतो बरं का. जेव्हा लास्ट मोमेंटला मुलगा माझ्याकडे येतो. कधी माहितीये का? इंग्लिशच्या पेपर नंतर सुद्धा माझ्याकडे येणारी मुलं आहेत. आता 5 दिवस उरलेत. मग मी पहिल्या 2 दिवसात त्यांना डेफिनिशन डायग्राम डिस्टिंग्विश करून घेतो त्यांच्याकडनं बरं का. आणि नंतर त्यांना काय करायला लावतो माहितीये का? न्यूमेरिकल्स नाही. त्यांना मी डायग्राम करायला लावतो, डायग्राम. मग डायग्राममध्ये पहिल्यांदा मला पाहिजे सिंपल पेंड्युलम. ओके, सिंपल पेंड्युलम. त्याच्यानंतर ज्या फिगर मला पाहिजेत ना लक्षात घ्या. त्याच्यात ना प्लेन वेव्ह फ्रंट आहे. प्लेन वेव्ह फ्रंट. बघा, मी सगळे प्रश्न तुम्हाला इम्पोर्टंट द्यायला लावलोय बरं का. त्याच्यानंतर स्पेरिकल वेव्ह फ्रंट सुद्धा आहे. प्लेन वेव्ह फ्रंट, स्पेरिकल वेव्ह फ्रंट आणि माझं ऐका ना. हे बघा, मी फॉलो करतो कोणाला? आर-जी सरांना फॉलो करतो. मी त्यांचा एक व्हिडिओ बघितला होता. ते काय म्हणतात माहितीये का? हे पी-वाय-क्यूज करताय तुम्ही. नाही चालणार. मग काय केलं पाहिजे? सांगू का तुम्हाला? जेव्हा तुम्ही हे प्रश्न करताय, तेव्हा अरे वेव्हफ्रंट म्हणजे काय तुम्हाला कळायला पाहिजे ना. हां, तुम्ही डायग्राम करताय त्याची आणि वेव्हफ्रंट म्हणजे काय माहीत नाही. काय उपयोग आहे? व्हॉट इस वेव्हफ्रंट? आलाय प्रश्न परीक्षेत. मग हे महत्वाचं आहे. मग आता आर-जी सरांचं चॅनल तुम्ही नक्की फॉलो करत असणार आहे. म्हणजे आर-जी म्हणजे फिजिक्समध्ये हा प्रकार आहे बरं का. हे तुम्हाला याचा फुल फॉर्म माहीत आहे बरं का बाळांनो. ओके. फुल फॉर्म काय माहिती आहे ना, कमेंटमधून सांगा मला बरं का. मग चला डायग्राम कुठल्या आहेत बघा. प्लेन वेव्ह फ्रंट, स्पेरिकल वेव्ह फ्रंट, त्याच्यानंतर रिफ्लेक्शनची डायग्राम आहे. रिफ्लेक्शन. त्याच्यानंतर रिफ्रॅक्शनची डायग्राम आहे. कुठली डायग्राम आहे? रिफ्रॅक्शन. हे सगळं ना ऑप्टिक्समध्येच आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो बायप्रिझम एक्सपेरिमेंटची एक डायग्राम आहे रे बाळांनो. बायप्रिझम एक्सपेरिमेंटची. यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंटची सुद्धा डायग्राम आहे. पण सांगतो मी हे करायला लावायला लागलो तुम्हाला बरं का. एनालिटिकल ट्रीटमेंट वगैरे आहे. ते 2 स्लिट, ते स्क्रीन, ते डिस्टन्स मला पाहिजे डायग्राम. नंतर परफेक्टली ब्लॅक बॉडी. परफेक्टली ब्लॅक बॉडीची डायग्राम आहे. नंतर फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट त्याची डायग्राम आहे. मगाशी मी तुम्हाला बोललो व्हॅन डी ग्राफ जनरेटर त्याची सुद्धा डायग्राम आहे. मग या डायग्राम परीक्षेत येतात का? ऑब्व्हियसली येतातच लक्षात घ्या. येतातच. ड्रॉ म्हणून असा प्रश्न येतो. तर जर मी प्रश्न गेलो आपण सेमीकंडक्टर पासून सुरुवात करूया बाळांनो. सेमीकंडक्टर. ह्याच्यात ना ओके. ड्रॉ अ नीट लेबल डायग्राम ऑफ फुल वेव्ह रेक्टिफायर. ह्याच्यात पण आपण प्रश्न वाढवूया की आपण. बघा, फुल वेव्ह आला का प्रश्न? रेक्टिफायर याची डायग्राम विचारले. त्याच्यानंतर सगळे सिम्बॉल करायचे आहेत तुम्हाला सेमीकंडक्टरमध्ये. मगाशीच मी बोललो होतो तुम्हाला. पण आणखीन कुठलं येणार? फोटो डायोड येणार आहे. एल-ई-डी येणार आहे. सगळे भरपूर जे काही झेनर डायोड आहे. प्रत्येकाचे सिम्बॉल्स वेगळे आहेत. मग झेनर डायोडची सुद्धा डायग्राम करायची. झेनर डायोड ॲज अ व्होल्टेज रेग्युलेटर बरं का. डायग्राम करा. खूप सिंपल आहे. लोड बरोबर झेनर डायोड ना रिव्हर्स बायसमध्ये पॅरलल जोडलेला असतो लक्षात घ्या. एवढीच डायग्राम आहे लक्षात घ्या. सिम्बॉल आलंच. सिम्बॉल आलंच एन-पी-एनचं. ओके. मी तुम्हाला सांगतो एल-ई-डी सिम्बॉल विचारलाय, डायग्राम पण विचारलाय त्याचे. व्हॉट इस रेक्टिफायर? आत्ताच बोललो होतो. म्हणजे व्हॉट इस रेक्टिफायर? मग एवढ्या डायग्राम आल्या. कुठल्या टॉपिक मधल्या आल्या? सेमीकंडक्टर. चला अजून एखादा टॉपिक बघूया आपण बरं का. सेमीकंडक्टर बरोबर ना मी तुम्हाला सांगतो. स्ट्रक्चर ऑफ एटॉम, मॉलिक्युल्स, न्यूक्लिय ह्यात डायग्राम असण्याची शक्यता नाहीच, नाहीच आणि नाही आहे लक्षात घ्या. ओके. नाही. बोहोर्स मॅग्नेटॉनचा प्रश्न विचारलाय बरं का त्यांनी. मग आता आजच्या व्हिडिओचं टार्गेट काय? की डायग्राम काढताना आपण जर सिंपल पेंडुलम वगैरे घेतला असेल, तर अजून मला डायग्राम पाहिजेत. कुठल्या? जे एक्सप्रेशन्स आहेत बघा, कॅपॅसिटर. मला कॅपॅसिटरची ना सीरीजची डायग्राम पाहिजे आणि पॅरलल. काय अवघड नाही रे 3 कॅपॅसिटर. जर एक्सप्रेशन आलं तर डायग्रामला 1 मार्क असतो ना. असतो, असतो लक्षात घ्या. आता अजून कुठल्या डायग्राम जर राहिल्या असतील, बघा सिंपल खूप झाले इकडे डायग्राम. प्रचंड झाल्या. परफेक्टली ब्लॅक बॉडी, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, वॅन डी ग्राफ आणि सांगतो ग्राफ. आता हे ग्राफ कुठल्या टॉपिकमध्ये पाहिजेत मला? तर ऑसिलेशनमध्ये ग्राफ आहेत. एकाखाली 3 असे ग्राफ आहेत. तिथे पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम मीन पोझिशन, पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन असे ग्राफ आहेत. आणि सगळ्यात इम्पोर्टंट ग्राफ जे आहेत ते ड्युअल नेचरमध्ये आहेत. कुठे आहेत? ड्युअल नेचरमध्ये. मग आता एवढा जर अभ्यास केला म्हणजे चला मी तुम्हाला सांगतो या या पार्ट 4चं टार्गेट आहे डायग्राम. आता मला माहित आहे आपला यश नावाचा एक स्टुडंट आहे. कमेंटमध्ये सगळे तो प्रश्न देतो.
आता शेवटपर्यंत तो तर बघत असणारच आहे. तर मी यश रिक्वेस्ट काय करतोय, तू कमेंट असं कर, की या व्हिडिओमध्ये आपल्याला पुस्तकात जेवढ्या डायग्राम आहेत त्या करायच्या आहेत. आणि हे डायग्राम करत असताना मी तुम्हाला सांगितलं, की आय-एम-पी क्वेश्चन तर आपण घेतलेच बाळांनो. मी जो क्रम सांगितला तो पण अभ्यास तुम्ही केलाय. मग तास 2 तास तुम्हाला लागतील ह्या गोष्टी करायला. आणि एकदा केलं ना, सगळं टेन्शन दूर होईल. मग करा वाट कुठली बघताय. ऑल द बेस्ट.